असतं तर त्यांनी जी सांगितलेली अचाट कामं आहेत ते करू शकले असते का, या प्रश्नाचं उत्तर स्वतःला त्यांनी विचारलं तर बरोबर. म्हणजेच याचा अर्थ की गेल्या 5 वर्षात आम्ही कुठेही महाराष्ट्राच्या विकास कामाच्या आड राजकारण येऊ दिलं नाही. जो शब्द शिवसेनेने 5 वर्षाचा दिला होता तो 5 वर्षाचा शब्द आम्ही पूर्णपणे पाळला. कारण आम्ही शब्द देताना विचार करून शब्द देतो. मला शिवसेना प्रमुखांनी जे शिकवलेलं आहे की शब्द देण्यापूर्वी एकदा नाही 10 वेळा नाही लाख वेळा विचार कर, त्याहीपेक्षा जास्त वेळा करायचं असेल तर जरूर कर, पण एकदा शब्द दिला म्हणजे दिला, परत मागे घ्यायचा नाही. आणि म्हणूनच मी 5 वर्षात जे काही जनतेच्या हिताचे प्रश्न होते ते ठामपणाने मांडले. ते मांडत असताना अनेकांना असं वाटलं की सत्तेत पण आहेत आणि विरोधी पक्षात पण आहेत, पण कोणत्याही टीकेची पर्वा न करता मी जनतेची बाजू मांडत राहिलो आणि सरकारमध्ये सामील असून सुद्धा न्याय मी मिळवून देत आलो. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेचा शिवसेनेवरती जो विश्वास आहे तो शब्दांमुळेच आहे. आणि मला एका गोष्टीचं दुःख झालं की शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय, शिवसेना प्रमुखांचा परिवार, या परिवारावरती म्हणजे माझ्यावरती, शिवसेना प्रमुखांच्या मुलावरती पहिल्या प्रथम कोणीतरी खोटारडेपणाचा आरोप केलेला आहे. अर्थात कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राची जनता नक्की जाणते की शिवसेना प्रमुख काय होते, त्यांचा मुलगा काय आहे, त्यांचा परिवार काय आहे. दुर्दैवाने मला हा शब्द वापरावा लागतोय की देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाचा संदर्भ घेऊन माझ्यावरती खोटेपणाचा आरोप केलाय. मी देवेंद्रजींना सांगू इच्छितो की अमित शहा आणि कंपनीने किती आमच्यावरती खोटेपणाचा आरोप केला तरी जनता पुरेपूर ओळखून आहे की खोटं खोट बोलतं आणि सत्य खोट बोलतं. आणि ही पत्रकार परिषद पाहत असताना एक मी मुद्दे आणलेले, अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले वगैरे 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 सगळं ठीक आहे. पहिल्या प्रथम आमच्यात काय ठरलं होतं, त्याला आपणही साक्षीदार आहात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आहेत. तत्पूर्वी युतीच्या संदर्भात आमची जी काही चर्चा चालू होती हेही खरं आहे की ती चर्चा त्याही वेळेला मधल्या काळात थांबलेली होती. याचं कारण मी होतो. चर्चा सुरू असताना जेव्हा माझ्यासमोर प्रस्ताव आला की उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळेल, म्हटलं उपमुख्यमंत्री पदासाठी युती करण्याएवढं मी काही लाचार नाही. मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलेलं आहे आणि ते वचन हेच आहे की मी एक ना एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेलं दाखवेन. हे माझं वचन शिवसेना प्रमुखांना दिलेलं आहे आणि ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा यांच्या आशीर्वादाची गरज नाही, अजिबात नाही. आणि तेव्हा मी उठून निघून आलो. मग दुसऱ्या दिवशी मला काय करायचं, म्हटलं माझं वचन शिवसेना प्रमुखांना त्याच्यावर मी ठाम आहे. ते जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही काय. अमित भाईंचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं उद्धवजी क्या चाहते आप. मी त्यांना सांगितलं की मी माझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे. मग म्हणाले ठीक आहे, ज्याच्या जागा जास्त कसा मुख्यमंत्री. म्हटलं नाही, ह्याच सूत्रांनी आपण गेली 25 वर्ष एकमेकाला खड्ड्यात टाकत आलो, पाडापाडी होते आणि मग तुला नाही मला नाही बनताच कोणतरी चौकात बसतो. फिर क्या चाहते. म्हटलं मला समसमान पाहिजे जागा वाटप आणि सत्तेचा वाटा, मुख्यमंत्री पद सुद्धा 2.5 वर्षाचं पाहिजे. मग तेव्हा ते मला म्हणाले अच्छा ठीक है, जब आपका सीएम रहेगा तो आप हमें कंसिडर करो, हमारा रहेगा तो हम आपको करेंगे. म्हटलं बिलकुल बरोबर आहे. एकदा जर का चांगलीपणाने सरकार स्थापन केलं तर एवढा एक सुसंवाद असायला पाहिजे आणि माझी मान्यता आहे. मग त्याच्यानंतर ते आले, मातोश्रीवरती आले. शिवसेना प्रमुखांची जी खोली आहे त्या खोलीमध्ये ते आणि मी बसलो होतो. त्यावेळेला मला ते म्हणाले की उद्धवजी मैंने तय किया है, मेरे समय में ये जो हमारा रिश्ता था वो बिगड़ गया, अब मेरे ही कार्यकाल में इसे मैं ठीक करना चाहता हूं. म्हटलं अमित भाई तुम्ही एवढं म्हटलं मला पुरेसं आहे, पण हे जे काही आपलं ठरलेलं आहे ते कृपा करून आपल्या लोकांना सांगा. मग देवेंद्रजींना ते सांगण्यात आलं. फक्त देवेंद्रजी म्हणाले की उद्धवजी एक काम करूया, आता जर का आम्ही मुख्यमंत्री पदाचा वाटप झालं असं बोललो तर मला माझ्या पक्षामध्ये अडचण होईल, तर तुम्ही माझ्या स्वरूप मी शब्दामध्ये करून मानतो. ते आता कळलं शब्दाचे खेळ कसे करू शकतात ते आता मला कळलं. आणि मग त्यांनी त्याचं रूपांतर जे काही तुमच्यासमोर जे आलेलं आहे की पद आणि जबाबदारी, बरोबर ना, पद आणि जबाबदारी याच्यात समसमान वाटप. माझं मराठी कसं आहे असं मी म्हणणार नाही, अजिबात म्हणणार नाही.
पण पद म्हटल्यानंतर मुख्यमंत्री हे पद आहे की नाही आणि मुख्यमंत्री पद ही जबाबदारी आहे की नाही आणि त्याचं समसमान वाटप हे ठरलेलं होतं, ते नक्कीच होतं. मला यांच्या खरेखोटेपणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, परंतु दुर्दैवाने जे काही यांचं घोडं आणलेलं आहे, मला एका गोष्टीचा शिवसैनिकांचा अभिमान वाटतो की 2014 साली शिवसेनेने एकाकी लढून यांचा अश्वमेघाचा घोडा अडवला होता. आता यांनी जी काही गोड बोलून मिठी मारली, गोड बोलून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत होते, त्या गोड बोलण्याचा आम्ही यांचा घोडा अडवलेला आहे. पण सत्तेचं स्वप्न, सत्तेची जी काही खुर्ची असते ती माणसाला किती वेळ करते हे बघितल्यानंतर, आणि देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत, खरंच मित्र आहेत, त्या तोंडी किंवा उपहासाने मी बोलत नाहीये, माझे अतिशय चांगले मित्र आहेत आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते म्हणून आणि म्हणूनच मी त्यांना पाठिंबा दिला होता. अन्यथा दुसरं कोण असतं तर कदाचित मला माहिती नाही काय झालं असतं, पण त्यांच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. आता हा जो काही घोडा किंवा कोणी, मी चर्चा थांबवली, जरूर थांबवली. ज्या दिवशी ही चर्चा थांबवण्याचा मी निर्णय घेतला त्याला कारण कदाचित आपल्यापैकी काही पत्रकार असतील, आपल्याशी बोलताना त्यांनी अनौपचारिक जे सांगितलं की असं काही ठरलंच नव्हतं, ते मी सहन नाही करणार. ठरलं होतं आणि मी देऊ शकत नाही, मी मानू शकतो की हा तुमचा अधिकार आहे, ते मानायचे की नाही हा माझा अधिकार आहे, पण असं काही ठरलंच नव्हतं हे जर का तुम्ही बोलणार असाल तर मी शिवसैनिकांसमोर खोटा म्हणून जाऊ शकणार नाही, मी जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेना प्रमुखांचा मुलगा खोटं बोलतोय ही माझी ओळख मी कदापि होऊ देणार नाही, अजिबात नाही. जे जमतं ते मी करेन, तेच मी बोलेन, पण जे जमणार नसेल ते मी वेळ मारून घेण्यासाठी खोटं बोलणार नाही, कारण मी काही भाजपवाला नाही. आणि त्या आपल्याशी अनौपचारिक गोष्टींमध्येच ते एक स्टेटमेंट त्यांनी केलं, ते स्टेटमेंट मला दुःख देणार होतं, धक्कादायक होतं आणि त्या दिवशी जी चर्चा ठरली होती ती चर्चा मी करायची नाही म्हणून सांगितलं. कारण चर्चा कधी होऊ शकते की जे काही ठरलं त्याच्यामध्ये पुढचा जो काही वाटप आहे, ठीक आहे ना, तुम्ही बोलला असतात की पहिली 2.5 वर्ष आमची, दुसरी 2.5 वर्ष तुमची, मी मानलं असतं. खाते वाटतात मी मानलं असतं. तुम्हाला हेही सांगतो की 2014 साली जेव्हा शिवसेना सोबत होती, लोकशाही किंवा लोकसभेत सरकार आल्यानंतर आमच्या वेळामध्ये हेवी इंडस्ट्रीचं खातं बांधण्यात आलं. 2019 मध्ये पुन्हा युती झाली. मी त्याही वेळेला आम्ही बहिणी सांगितलं होतं की त्यांनी मला विचारले कोणतं खातं पाहिजे, म्हटलं असं काय नको, मला चांगलं काम करता येईल असं खातं, पण निदान हे खातं नक्की नको. तेच खातं आमच्या वेळात बांधलं. नितीश कुमारनी वेगळी चूल मांडली, मी मांडली, मी नाही वेगळा जाऊ, म्हटलं ठीक आहे बघू आपण. पण त्याही वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की एक 4 दिन में मैं कुछ करता हूं और कुछ करता हूं, म्हटलं तर करतात करतील अशी आशा आहे, देव जाणे कधी करतील. पण खोटे बोलण्याचं जर का आपण हिशोब काढला, मला अजूनही, मी भाजपला शत्रू पक्ष मानत नाही, फक्त त्यांनी खोटं बोलू नये, कारण खोटं बोलण्याची परंपरा ही शिवसेनेची असत नाहीये, असूच शकत नाही. पण गेले 5 वर्षात सत्ता मिळवण्यासाठी अच्छेबीन आणखीपासून खोटं कोण बोललेलं आहे, नोटबंदीच्या वेळेला 50 दिनमध्ये नेहरूपासून खोटं कोण बोललेलं आहे, हे सगळे जनता बघते. हे बघत आल्यामुळे लोकसभेत जिंकल्यानंतर सुद्धा राज्यामध्ये अशी वातावरण जी काही झालेली आहे, जरूर झाली, नक्की झाली. कारण लोकसभेचा निकाल बघितल्यानंतर किमान 220 ते 230 जागा युती म्हणून आपण जिंकू शकतो अशी अपेक्षा असताना हा जो काही आकडा घसरला आणि याचा स्ट्रायकिंग रेट कसला, 144 जागा ठरल्यानंतर चंद्रकांत पाटील जे बोलले होते की उद्धवजी आमची अडचण समजून घेतली, ही अडचण मी समजून घेतली, हा माझा गुन्हा नाही. मी 124 जागा स्वीकारल्या, त्यासुद्धा तुम्ही त्या स्वीकारल्या. तुमच्याकडे तुम्ही सर्व काही फोडाफोडी करून जिंकलेल्या जागा तुमच्याकडे घेतल्या होत्या, त्याही मी स्वीकारल्या. साताऱ्याची जागा ही शिवसेनेच्या वाटेची जागा, माझ्याशी चर्चा न करता उदयनराजेंना फोडून तुम्ही घेतलं आणि मोदीजींवरती टीका ही आम्ही सहन करणार नाही. मी कुठे मोदीजींवर टीका केली आहे, पण साताऱ्यात उदयनराजेंना तुम्ही घेतल्यानंतर ज्या उदयनराजेंनी ती पगडी मोदीजींच्या डोक्यावर ठेवली त्याच्यावर उदयनराजे मोदींना काय बोलले होते आणि जिंकल्यानंतर त्यांनी पेढे कोणत्या पेढेवाल्याकडनं आणले, हे तुम्हाला चालतं का? आम्ही मोदीजींवरती टीका केलेली नाही, कारण मोदीजी मला 2 वेळा लहान भाऊ म्हणालेले आहेत. हे भावाभावाचं नातं कोणाच्या जर का पोटात दुखलं असेल आणि त्यानिमित्ताने जर का कोण त्याच्यात काड्या घालण्याची उद्योग करत असेल तर तो शोध मोदीजींनी घ्यायला पाहिजे. पण जे मी काय बोलतो आहे, जर मोदीजींवरती मी टीका करणार असतो, किंबहुना हे दुष्यंत चौतारा, ते मी तुम्हाला काही क्लिप दाखवतो की बघायची असेल तर बघा, पण हे जरा
जे बोलले वरती हे मी बोलत नाही, तुम्हीच फक्त वाचा, नाही तर पुन्हा माझ्या नावावरती माझ्यावरती शिक्कामोर्तब करून पुन्हा समाजात तेच निर्माण होईल. दुष्यंत चौटाला जे काय बोलले तर कदाचित आपण कॅमेरा झुमवून काय करतं ते करा आणि हे दाखवा, हे वाचा पाहिजे. पुढचं मी नाही बोललो नाही, मी बोलणार नाही, हे दुष्यंत चौटाला बोललेले आणि ते नुसतं मोदीजींवरती नाही बोललेले, उद्गती माझ्या माता भगिनी साजरवरती बोललेले. मोदी जी फतेहबाद है, हे वेगळे क्लिप आहे, हे वेगळं आहे. सिख दंगों की बात करते हैं और बताओ मोदी जी कि जो बोल जाते हैं कि जनाब मुख्यमंत्री थे गुजरात में बन गए, क्या उनको न्याय मिला था? आप प्रधानमंत्री थे हरियाणा के अंदर, आप भी नहीं हुई, एक बार भी उनकी तरफ आपने देखने का काम किया. पंचकुला के अंदर जिस तरीके से निहत्ता दे रहा भक्तों के ऊपर आपकी सरकार ने गोलियां चलवाने का काम किया. आपकी बताओ मोदी जी, पूर्वोत्तर के अंदर हमारे प्रदेश पर एक कलंक लगाने का प्रयास आप लोगों ने किया, क्या एक बार भी आपने आकर उस चीज को समझने का काम किया कि केवल मात्र हरियाणा को बदनाम करने के लिए ऐसे काम किए जा रहे हैं? दुसरी ते कुलदीप सिंग विष्णूला कसं घडलेलं ते दाखवा. एक बड़ी खबर से आपको हम बताते हैं, वैसे हरियाणा में बीजेपी और हरियाणा तो उद्धव ठाकरे को आप सुन रहे थे, जिन्होंने सबसे अहम बात यह कही कि सीएम बनाने के लिए हमें अमित शाह और फडणवीस की जरूरत नहीं है. उसके अलावा उन्होंने ये कहा कि वो बहुत आहत है कि उन पर झूठे आरोप लगाए गए हैं और ये भी कि मीठी बातें की गई उनसे इलेक्शंस के पहले जब अलायंस बनाना था और उसके बाद अब सारी बातों से पलटती नजर आ रही है उनकी अलायंस पार्टी, गठबंधन की पार्टी बीजेपी. और वो इस बात से खास आहत है कि उनको झूठा करार करने की कोशिश की गई है. वो कह रहे हैं कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की जी, और साथ ही साथ ये भी अहम कि ऑडियो विजुअल के साथ वो प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं. दुष्यंत चौटाला की वीडियो वो दिखा रहे थे कि कथनी और करनी में उनका कितना सच है और कितना झूठ, और जिनके साथ अलायंस इस वक्त बीजेपी कर चुकी है दुष्यंत चौटाला की पार्टी को आड़े हाथों लेते हुए दुष्यंत चौटाला की वीडियो क्लिप उन्होंने वो दिखाई जो इलेक्शंस के दौरान, कैंपेनिंग के दौरान दुष्यंत चौटाला बीजेपी पर हमलावर तेवर में नजर आ रहे थे. जी आहेत, सुषमाजी आहेत, राजनाथजी आहेत, बहुतेक सगळ्या भाजपच्या नेत्यांनी सांगितलं नाही आता बंद करतो आणि नंतर मग त्याला शेंडी लावली. त्याच्यामुळे शब्द घेऊन फिरवणारी जी काही वृत्ती आहे ती आमची नाही. पण आता एकूणच खरं कोण आणि खोटं कोण याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवण्याचं काम त्यांनी थांबवलं पाहिजे आणि सरळ सांगावं की आमचं ठरलं होतं पण आम्ही तुम्हाला हे देत नाही आता, या गोष्टी त्यांनी सरळ बोललं पाहिजे. महत्वाचा मुद्दा असा आहे, हा हे पण एक आहे, तुम्हाला मी दाखवलं त्याच्यामध्ये दुष्यंत चौटाला सरळ बोललेले की दो गुजराती हमें सिखाएंगे राष्ट्रवाद, जिनके यहाँ लोग फौज में जाने से डरते हैं, पीएम मोदी और अमित शाह पर दुष्यंत चौटाला का वाद. हे असे वाद तर मी काय केलेले नाहीत, मोदींवरती केलेले नाहीत, अमित भाईंवरती केलेले नाहीत. उलट मला एका गोष्टीचं बरं वाटत होतं की दोन हिंदुत्व मानणाऱ्या शक्ती त्या पुन्हा एकदा लोकसभेच्या निमित्ताने एकत्र आल्या होत्या. ह्याचा मला एक खरंच मनापासून आनंद वाटत होता. झालं गेलं, जरी स्वच्छ केली नसली तरी त्या दंगेला मिळालं त्याचंही मला एक आनंद वाटत होता, समाधान वाटत होतं. पण गंगा साफ करता करता यांची मनं कलुषित झाली ह्याचं मला दुःख होते. म्हणजे गंगा साफ करणं तर लांबच राहिलं, पण मनं कलुषित झाली आणि ह्या मनांमध्ये सत्तेची लालसा, सत्तेची लालूच ही एवढ्या थराला जाईल हे मला वाटलं नव्हतं. आणि मला खरंच आज वाईट वाटतंय की चुकीच्या माणसांसोबत आपण कारण नसताना गेलो होतो. आरएसएस बद्दल मला एक नक्कीच आदर आहे, कारण आरएसएस ही एक हिंदुत्ववादी संघटना आहे आणि आरएसएस हा भारतीय जनता पक्षाचा पाठकण आहे. गेल्या वेळेला जेव्हा युती तुटली होती तेव्हा आरएसएस कडनं सुद्धा मला निरोप आले होते. अगदी अरुणजी तेव्हा आता नाही पण तेव्हा होते अरुणजी जेटली, त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं आणि म्हणून ती युती झाली होती. पण आरएसएसने विचार करायला पाहिजे की खोटं बोलणं हे कोणत्या हिंदुत्वात बसतं. राम मंदिराचा निकाल आता काही दिवसात लागेल अशी आशा आहे, अपेक्षा आहे.
हा निकाल कोर्टाकडनं लागणार आहे. सरकारचा याच्यामध्ये काहीचाही संबंध नाही. कोर्ट जे काय आहे ते कोर्ट करणार आहे. सरकार याचा श्रेय घेऊ शकत नाही. कारण आपण म्हणजे शिवसेना आणि आरएसएस पण सांगत होती की खास कायदा करा, वटहुकूम काढा आणि राम मंदिर बनवा. ते काय सरकारला जमलं नाही. सरकार ते करायला काही गजा जे काय आहे ते कोर्ट करणार आहे. सरकार याचा श्रेय घेऊ शकत नाही. कारण आपण म्हणजे शिवसेना आणि आरएसएस पण सांगत होती की खास कायदा करा, वटहुकूम काढा आणि राम मंदिर बनवा. ते काय सरकारला जमलं नाही. सरकार ते करायला काही गजावलं नाही. पण राम मंदिर कशासाठी पाहिजे? का आपण राम मंदिर मागतोय? जर राम राज्य आपल्याला देशात पाहिजे असेल तर राम जसा एकवचनी होता, विशेषतः सत्यवचनी होता, तो जर का प्रभू रामचंद्राचा गुण आपण आत्मसात करणार नसू तर मग कोणत्या हाताने आणि कोणत्या तोंडाने आपण रामाची आज्ञा आणि रामाची पूजा करणार आहोत? म्हणून मला असं वाटतं की एकूणच त्यांनी जे सांगितलेलं की उद्धवजींनी सांगितलं की पहिल्याच पत्रकार परिषद की सर्व पर्याय आम्हाला खुले आहेत, हरकत नाही. त्याच्यावरनं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, मला कल्पना नाही की किती बसला, पण मला आज आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की बहुमत नसताना सुद्धा सरकार आमचंच येणार असं जेव्हा काही मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा ते सरकार कसं येणार? कसं येणार? कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन येणार हा त्यांना जो एक धोका वाटतो. तर आमच्यापैकी कोणाची मदत न घेता किंवा कोणाची आमदार न खोडता तुमचं सरकार कसं येणार? मग हा पर्याय तुम्हाला जर खुला असेल तर मी माझ्या पर्यायाचा विचार केला तर तुम्ही मला गुन्हेगार ठरवणारे कोण? जे सरकार तुम्ही इतरत्र आणलं, गोव्यात आणलं, कर्नाटकात आणलं, आणखी कुठे कुठे आणलं, मणिपूरमध्ये आणलं. मणिपूरमध्ये तर मला वाटतं एका ते कोर्टाने कुठे आणलं होतं तिकडेच ना. मग हे सगळे तुमचे चाळे आणि बघत आणि तुमच्याचकडे शिकलो. तुमच्याकडनं ह्या गोष्टी शिकू, पण खोटं बोलणं नाही शिकणार, कारण ते माझ्या परंपरेत नाही आणि ते मला सोडून घेतणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं हो काश्मीरचं तर आहेच ना. म्हणजे आम्हाला जे म्हणतात अजूनही मी कुठेही बरं. हा महत्वाचा मुद्दा असा की त्यांच्याशी मला बोलायला वेळ नाही. वेळ होता पण मी बोललेलो नाही. मी बोललो नाही कारण मला खोटं ठरवणाऱ्या माणसाशी मी बोलणार नाही. हे मी गर्वाने नाही पण माझ्या घराण्याची परंपरा म्हणून सांगतो. हो मी बोललो नाही तुमच्याशी आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं खोटं मान्य करत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही, कारण असा खोटा रिश्ता मला ठेवायचा नाही. पण त्यांनी जे सांगितलं की आमच्याशी बोलायला वेळ नाही, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी दिवसात 3-3दा बोलत होते. म्हणजे त्या तुम्ही आमची ती पाळत ठेवताय. कशाला पाळत ठेवताय? आम्ही चोरून मारून काही गोष्टी करत नाही. ज्या करायचे ते उघड उघड करतो, उजळ माथ्याने करतो आणि आम्हाला पटेल तेच आम्ही करतो. तुम्ही आमच्यावरती पालक ठेवून काही उपयोग होणार नाही. अजिबात ठेवू नका. काय पाहिजे विचार, आम्ही तोंडावरती बोलणारी माणसं. तर ही अशी सगळी जी काय परिस्थिती भारतीय जनता पक्षाने आज निर्माण करून ठेवलेली आहे. मला खरंच एका गोष्टीचं मनापासून वाईट वाटतं की 2 वेळा मला सभेमध्ये नरेंद्र मोदींनी मला छोटा भाऊ म्हणून म्हटल्यानंतर ते आमचं भावाभावाचं नातं जर का यांना पोटात गोळा आणणारं ठरलं असेल तर दुर्दैव त्यांचं माझं नाहीये. आणि म्हणून मी सांगतो की एक तर त्यांनी लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करावा, नाहीतर मग सगळ्यांना सगळे पर्याय हे खुले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय वादळ सोडू शकत नाही. कारण आज जे मी आपल्यासमोर बोलतो आहे, 1-2 दिवसापूर्वी मी मराठवाड्यात फिरलोय. उद्या परवाकडे किंवा येत्या काही दिवसात मी इतरत्र पण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ओला दुष्काळ जणू काही तशीच परिस्थिती. कारण ओला दुष्काळ हा शब्द तुमच्या शब्दकोशात नाही असं म्हणतात. शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे. शेतकऱ्याच्या शेताची तळी झालेली आहे. म्हणजे मागेल त्याला शेत तळं ही जी काही योजना होती त्या शेताचंच तळं झालेलं आहे. पाणी झिरपत नाही. 15 दिवसामध्ये रब्बीचा मोसम सुरू होते, पंचनामे सुरू आहे. पण हे सुरू असताना मला खरंच वाईट एका गोष्टीचं वाटलं की अजूनही कर्जमाफी ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. पीक विमा योजना पोहोचलेली नाही. दुष्काळाच्या अनुदानाचे पैसे पोहोचलेले नाहीत. प्रधानमंत्री तो उद्धव ठाकरे को आप सुन रहे थे जो कह रहे हैं कि वो काफी आहत है जिस तरह से उन्हें झूठा करार दिया गया है। हालांकि दुष्यंत चौटाला का वीडियो दिखा के वो ये जरूर साबित करना चाह रहे थे कि किस तरह से पार्टी बीजेपी उनको गले लगा लेती है, जो उनको बुरा भला कहते हैं। पॉलिटिक्स ऑफ कन्वीनियंस कहीं ना कहीं इल्जाम लगाते नजर आए बीजेपी पर। फडणवीस ने इससे पहले उद्धव के बयानों पर क्या कुछ कहा था, उनका कहना था कि दिल टूट गया है। वहीं संजय रावत ने कहा था कि हमने किसी का अपमान नहीं किया है। जे वचन मी त्यांना दिलेलं आहे त्याच्यावर आणि जे बोलणं माझं आणि अमित भाईंचं झालेलं आहे त्याच्यावर मी ठाम आहे. कारण त्याचमुळे तो युती झालेली आहे. पहिल्या ज्या काही मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या त्या जसं त्यांनी मान्य केल्या, तसंच ही सुद्धा एक आमची पक्ष म्हणून ठरलेली
गोष्ट आहे ती त्यांना मान्य करावीच लागेल, नाहीतर खोट्या बोलून मी कशाला जाऊ. तुम्हाला कमिटमेंट दिली होती पण ते आता येत नाहीये. त्यांनी संवाद तुमच्याशी काही दिवसात केलाय का, का येत नाही? नाही, मला त्याचंही आश्चर्य वाटतं, कारण लोकसभेची युती झाल्यानंतर अमित भाईंचा मला अनेकदा फोन आला होता त्यावेळेला, आणि आपल्यालाही कल्पना आहे की त्यांनी मला बोलवल्यानंतर, प्रेमाने बोलवल्यानंतर मी त्यांचा अर्ज भरायला सुद्धा अहमदाबादला गेलो होतो, नरेंद्र भाईंचा अर्ज भरायला वाराणसीला गेलो होतो, त्याच्यानंतर एनडीएच्या मिटिंगला सुद्धा गेलो होतो. मला खरंच मी तेव्हा आनंदी होतो की चला झालं गेलं जाऊ द्या, पण एक चांगलं वातावरण आणि चांगलं नातं निर्माण होत असेल तर तुम्ही मला कधी हक्काने बोलवा, प्रेमाने बोलवा, मी यायला तयार होतो आणि तसा मी गेलोही होतो. पण तेव्हा जसा एक तो संपर्क दिवसातनं 2-2, 4-4 वेळा फोन येत होते. आता मला आश्चर्य वाटतं की जो दुष्यंत चौकाला त्याने वेळ वाटलं काय बोललाय, तिकडे तातडीने त्यांच्यासोबत जाऊन त्यांनी युती केली, आनंदाची गोष्ट आहे. उदयनराजे जे काय बोलले तिकडे जाऊन त्यांच्या हातात पगडी घालून घेतली आणि टोप्या आम्हाला घालतात, ते जाऊ द्या. पण आश्चर्य वाटतं मला. फडणवीस जी का कहना है कि बीजेपी ने आप पे या बाला साहेब पे कभी भी क्रिटिसिज्म नहीं किया, तो मैंने भी कभी अटल जी आडवाणी जी पर क्रिटिसिज्म नहीं किया है, और आज के दिनों में भी अभी आप मुझे बताइए कि पिछले कितने दिनों में मैंने नरेंद्र भाई को कुछ कहा है? नहीं कहा है. लोकसभा के बाद भी, और जो भी मैंने बात की है वो व्यक्तिगत आलोचना नहीं की, जो भी पॉलिसी रहती थी उसके ऊपर मैंने उसकी आलोचना की है. और लोकसभा के बाद मुझे दिखाई मैंने कभी नरेंद्र भाई की आलोचना की कभी का. और इनफॅक्ट 370 कलम काढल्यानंतर तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा पहिला मिठाई वाटताना मी होतो, त्यांचं उघड उघड अभिनंदन करणारा मी होतो. आहेच, मला अभिमान आहे त्याचा. पहिला आता जसं देवेंद्रजींनी सांगितलं की सध्या त्यांचंच येणार, तर त्यांचे पर्याय ओपन होऊ द्या, म्हणून माझे पर्याय इथे जाऊ. आपका बीजेपी का जो गठबंधन हुआ था, प्रेस कॉन्फ्रेंस में सीएम साहब आपने ये कहा था कि एक धागा जो हमें बात में उल्टी होगा. बिल्कुल है, लेकिन हिंदुत्व के बारे में जो झूठा ही होते, झूठ होता है उसको नहीं रहता, स्थान नहीं रहता है. हिंदुत्व म्हणजे सच्चाई, आणि त्या सच्चाईची जर का किंमत नसेल तर ते हिंदूच होऊ शकत नाही. हे खोटं हिंदुत्व आहे. दोनों पक्ष में तब क्या हुआ कि लैक ऑफ कम्युनिकेशन हो गया चुनाव परिणाम के बाद से शिवसेना में भी? जैसे मैंने अभी अभी कहा कि लैक ऑफ कम्युनिकेशन नहीं, मैंने कम्युनिकेशन रोक दिया है, और इसलिए क्योंकि उन्होंने मुझे झूठ कहा, ये इल्जाम मैं नहीं बर्दाश्त करूंगा. और पूरी दुनिया जानती है शिवसेना प्रमुख या उनका बेटा कभी झूठ नहीं बोल सकता, और किसी की सर्टिफिकेट की हमें जरूरत नहीं है. महाराष्ट्रामध्ये इतकी भयंकर स्थिती असताना शेतकऱ्यांची, ज्याचा आपण उल्लेख केला होता थोड्या वेळापूर्वी, आता अंतिम चित्र स्पष्ट होईल का? कारण दोन्ही पक्षामध्ये कडवट वातावरण तयार झालं. महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती असताना आता आपण जिथे बसलो तिथेच दुपारी मी माझ्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली आहे, आणि महाराष्ट्रातला खास करून हा जो बाधित परिसर आहे तिथे प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात मी शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, आणि या मदत केंद्रावरती मी आणि माझ्यासह शिवसेनेचे सर्व नेते खेतों तक शिवसेना के शिव सैनिक पहुंचेंगे, और किसानों की मदद के लिए हमने एक प्लान तैयार किया है, उस पर हम अमल करेंगे. कारण पीक विमा योजना आहे, अनेकांना माहितीच नाही तिचं नेमकं कसं काय नुकसान भरपाई मिळवायची, कर्जमाफी कागदावरती झालेली आहे. किसानों की कर्ज माफी से लेकर फसल बीमा योजना तक रक्कमच सरकारकडनं अजून कलेक्टरकडे आलेली नाही. त्याच्यामुळे हे कधी झालेलं, विधानसभा निवडणुकीच्या आधी. आज तिथली लोक बिचारी त्या कलेक्टरकडे जातात, कलेक्टर म्हणतात साहेब आमच्याकडे पैसे आलेले तर मी देणार काय. भाजप आता प्रत्येक ठिकाणी भाजपनं सामना दंडभेद करत सत्ता स्थापन केलेली आहे. आता तरी ते ऍक्टिंग चीफ मिनिस्टर राहिलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, पुन्हा एकदा हे समीकरण तर इथं झालं प्रयत्न करून तरी बघायला काय हरकत नाही. असं आहे, प्रत्येकाने अनुभव घ्यावे, आणि मग मी हे म्हणतो ना की सगळे पर्याय तुम्हाला पुढे असतील तर मला कशाला थांबवलं. नतीजे आने के बाद साम दाम दंड भेद की नीति
अपना ही इस सवाल पर बोलते हुए उद्धव ठाकरे ने कहा कि इस तरह की बातचीत पर मैं विश्वास नहीं रखता, जो बोला वही करूंगा, जो वायदे किए गए थे उसी पर अमल हो। मिळाल्या आणि तुमच्या चिन्हावरती तुम्ही किती लढवल्या? पण खोटं बोलण्याची कला नाही मी शिकणार. लेकिन कुछ भी हो जाए, राजनीति के लिए मैं झूठ बोलने की कला नहीं। पण खोटं बोलण्याची कला नाही मी शिकणार. लेकिन कुछ भी हो जाए, राजनीति के लिए मैं झूठ बोलने की कला नहीं सीखूंगा। मी कुठेही सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, आताही एवढंच म्हणणं आहे की मला जे आपण लोकसभेच्या वेळेला एक सूत्र ठरलं होतं, मैंने कभी भी सरकार बनाने का दावा नहीं किया। मेरा यही कहना है कि लोकसभा चुनाव के दौरान जो बातचीत हुई थी, जिस पर तय हुआ था, वही फॉर्मूला अगर कायम रहे तो सरकार बनाने में कहीं कोई दिक्कत नहीं होती। देवेंद्र फडणवीस ज्यांनी तुम्हाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला, तर ते मुख्यमंत्रीपदी जाणार आहेत का? म्हणूनच मी मगाशी जे बोललो की मला आता संघाला विचारायचंय की खोटं बोलणारी माणसं तुमच्या हिंदुत्वाच्या देवेंद्र फडणवीस ने जो आप पर आरोप लगाए थे, तो मैं ये कहना चाहता हूं कि मैं संघ प्रमुख से मिलकर ही मैं ये पूछूंगा कि आपने अपने नेताओं को क्या इस तरह की ट्रेनिंग दी है? कोणत्या तोंडाने राम बोलले पाहिजे बोलणार आणि कोणत्या तोंडाने झूठ बोलने की राजनीति की ट्रेनिंग क्या आप लोगों ने दी है? ये मैं संघ नेताओं से मिलकर पूछना चाहूंगा। मुख्यमंत्री बनाने की तैयारी शुरू कर दी है आपने? मैंने तो कब की शुरू की है, चुनाव की आवश्यकता नहीं थी, उसके पहले से शुरू की थी। और इसलिए जो मैंने बात कही कि अमित भाई से जब मेरी बात हुई थी तो मैंने उनको यही कहा कि मैं एक ना एक दिन शिवसेना का मुख्यमंत्री बनाऊंगा। ये मेरा वचन मेरे पिताजी को मैंने दिया हुआ है। अगर आपके साथ आकर वो बन सकते तो आपके साथ, नहीं तो आपके बिना। देवेंद्र फडणवीस शिवसैनिकच आहे, माता शिवसैनिक तुम्ही देवेंद्र फडणवीसांना आता मानता नाही? एक मिनिट, त्यांनी मोदीवर टीका केली. हा, पुढे तुम्ही एवढं पुढे पुढे धावू नका बाबा. कोण आहे मुख्यमंत्री शिवसेनेचे, काय पर्याय आहे? जो शपथ घेईल तो मुख्यमंत्री. एक मिनिट जरा कृपा करून थांबा. एक मिनिट, शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होईल, कधी होईल, काय होईल, याच्यापेक्षा महाराष्ट्राने ठरवायचं खरी लोक, खरी बोलणारी लोक पाहिजे, खोटी बोलणारी लोक पाहिजे. मुख्यमंत्री शिवसेना का कौन होगा, कैसे होगा, कब होगा, इससे ज्यादा मैं महाराष्ट्र की जनता से कहूंगा कि ये वो सोचे कि सच बोलने वाले के साथ जनता है या झूठ बोलने वालों के साथ. घराण्याची परंपरा म्हणा, ही केवळ आता अचानक आलेली लोकांसमोर आलेली शैली नाहीये. आमच्या पिढ्या आजोबांच्या आजोबा तिथपासून ही परंपरा चालत आलेली आहे. आमच्या घराण्याने कधी खोटं बोलून काम केलेलं नाही. आणि हमारे घराने की ये परंपरा रही है कि कभी भी हमने झूठ बोलकर राजनीति नहीं की. हा एक तेच प्रसंग टाकून आपल्या सत्तेची लालसा किंवा लालसा आणि लालच ही पुरी करण्याचा प्रयत्न काळजी मुख्यमंत्र्यांनी करू नये. सत्ता स्थापनेचा दावा झाला नाही काही दिवसात, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, तर महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट कशी नाहीये. राष्ट्रपती राजवटचा अर्थ असा की राज्यपाल कामकाज करायला सुरू करतील आणि जोपर्यंत कोणी दावा करत नाही तोपर्यंत ही काळजी यंत्रणा चालू राहील. मग कदाचित ते सिंगल लार्जेस्ट पार्टीला उचलतील, त्यांनी नाही झालं तर सेकंड लार्जेस्ट पार्टीला उचलतील, आणखी काय पर्याय होतील. आणि कोणीच जर त्याच्यामध्ये हो म्हटलं नाही तर राष्ट्रपती राजवट लागेल. अन्यथा जर कोणी दावा केला आणि ते जर का बहुमत सिद्ध करू शकले नाही तर विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागेल. आता पहिल्यांदा ह्या काही दिवसामध्ये ही विधानसभा अस्तित्वात येईल, आमदारांची शपथविधी होती.
त्याच्यानंतर डावे प्रतिडावे आपल्याला कल्पना असेल की 99 साली भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करायला आमच्यासोबत याला नकार दिला होता. 1 महिना त्याच्यात झालेला होता आणि त्याच्यानंतर एका महिन्याच्या अवधी नंतर काँग्रेस राष्ट्रवादीची युती तुटली होती. त्या दोघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं, सत्ता आणली आणि 15 वर्ष त्यांचं सरकार या राज्यात होतं. सत्ता महाराष्ट्र में कैसे बनेगी, कौन बनाएगा? त्यांची मला कल्पना त्यांची शिकवण काय. अभी इस बात की जानकारी या इस बात की कोई कल्पना मुझे अभी दिखाई नहीं देती, लेकिन सबसे बड़े राजनीतिक दल होने के नाते बीजेपी को सरकार बनानी चाहिए थी. अच्छा है, लेकिन हिंदुत्व का नकाब पहनकर अगर कोई पार्टी झूठ कहती होगी तो क्या वो सही हिंदुत्व है, क्या वो सच्चा हिंदुत्व है? नहीं, आज तक मैंने कहा था कांग्रेस के कुछ धब्बे लगे हुए लोग अगर चल सकते हैं, मुफ्ती मोहम्मद के साथ आपकी सरकार चल सकती है. हाँ, महबूबा मुफ्ती के साथ आप बैठ सकते हैं. गोपाल कांडा. हाँ, गोपाल कांडा. हाँ, नीतीश कुमार, रामविलास पासवान, ये सब चल सकते हैं. तो आप जो करें वो सही, ये कौन सी नीति होगी? नहीं, 1 मिनट, आप अगर नवाज शरीफ के जन्मदिन पर जाते हैं तो अच्छा है. आणि सत्ता स्थापनेची टच में है, ऐसे आरोप किया गया है. हाँ, काय बीजेपी जो है शिवसेना के आमदार को अप्रोच किया है. करने दो ना, मैं करने दो, क्या फर्क पड़ता है, क्या फर्क पड़ता है? आपको लगता है आपका पार्टी बिल्कुल कोशिश करके देखो, कोशिश करके देखो, और अगर वो कर सकते हैं तो ऐसी पार्टी आपको चल सकती है. क्या वो कांग्रेस से अच्छी होगी कि जो अपने विधायक तोड़े? नाही, मी असा कोणताही आरोप करत नाही. फक्त एवढंच आहे. प्रेस से बात की. अब शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे प्रेस से बात कर रहे हैं. महाराष्ट्राच्या जनतेचा जेवढा शिवसेना प्रमुख कभी हिंदी कभी मराठी, सवाल हजार. दोस्त दोस्त ना रहा, न बड़ा भाई न छोटा भाई. मला असं वाटतं या चर्चेला आणि प्रश्नोत्तराला काही सीमा नाहीये. तुर्तास आपण थांबूया. मुझे ऐसा लगता है कि सवालों का अंत दिखाई नहीं देता और इस पर कोई विराम लगता नहीं. सवाल बहुत सारे हो सकते हैं. इसी के साथ शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे ने अपनी प्रेस वार्ता खत्म की. महाराष्ट्र में आए सियासी भूचाल के बाद आप सुन रहे थे उद्धव ठाकरे को. उन्होंने साफ तौर पर बीजेपी के तमाम बड़े नेताओं पर उंगली उठाई और खासकर महाराष्ट्र के 2 बड़े नेता जो कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और नितिन गडकरी पर प्रहार करते हुए उन्होंने कहा कि जो गंगा साफ करते करते अब खुद प्रदूषित हो गए. ये एक बड़ा आरोप, बड़ा तंज. नितिन गडकरी महाराष्ट्र के 2 बड़े नेता, दोनों नागपुर से आते हैं. नागपुर संघ मुख्यालय उन्होंने ये तक कह दिया कि झूठ बोलने की परंपरा कहां से इन नेताओं में आ गई. मैं संघ नेताओं से मिलकर ये पूछूंगा कि आखिर ये झूठ क्यों बोलने लगे. क्या इनकी ट्रेनिंग का ये हिस्सा था कि जिस तरह से वो झूठ बोले जा रहे थे. मुझे ऐसा लगता है कि ठाकरे परिवार ने हमेशा से सच बोलने की राजनीति की है और यहां पर मैं अपने आप को ठगा महसूस करता हूं. आखिर वो तारीख के करीब आ ही गई जब आहट राष्ट्रपति शासन की दिखाई दे रही है, क्योंकि देवेंद्र फडणवीस को राज्यपाल ने कार्यवाहक मुख्यमंत्री के रूप में काम करने का आदेश भी दिया है. वन